नमस्कार मित्रांनो, जय शिवराय. आपण आलेलो आहे अक्कलकोटला. आता तर चहा नाश्ता वगैरे करून चाललो आपण स्वामींच्या दर्शनाला. चहा नाश्ता झाला, स्वामींच्या दर्शनाने निघालो. बाजूलाच महाराजांची मूर्ती आहे, महाराजांचं दर्शन घेतलं, फोटो वगैरे काढले. त्याच्याच बाजूला स्वामींचा मूर्ती, स्वामींचे मूर्तीचं दर्शन घेतलं आणि फोटो वगैरे काढले. बघू शकताय, व्हिडिओ वगैरे घेतलं. त्याच्याच बाजूला एक धान्य देणगी म्हणून कक्ष आहे. तुम्हाला जर धान्य स्वरूपात देणगी द्यायची असेल तर इथं देऊ शकताय, इथं संपर्क साधू शकताय तुम्ही. तर इथून आपण चाललो आता पुढं गणेश मंदिरात. तर बघू शकताय, शमी विघ्नेश गणेश मंदिर म्हणून आहे. तर तिथं गेलो, तर मंदिरात दर्शन वगैरे घेतलं. दर्शन वगैरे घेऊन आपण आता फोटो वगैरे काढून आपण जाणार आहे पुढे. 2-3 मिनटावर तुळजाभवानी मंदिर आहे. तर तुळजाभवानी मंदिरात जायच्या अगोदर तुम्हाला बाहेरचा परिसर दाखवतो. मग यात्री भवन वगैरे आहे, राहायची सोय आहे तिथं. कधी आलात तर मंदिराच्या बाजूलाच आहे, जास्त लांब जायची गरज नाही. स्वस्त पण आहे, राहायची पण सोय चांगली आहे. पाणी वगैरे, टॉयलेट बाथरूम सगळं आता आहे, अटॅच आहे. आणि बघू शकता गणपती मंदिराच्या मागचा परिसर आहे. बसायला वगैरे मस्त आहे, झाडांची वगैरे सावली, थंड वातावरण आहे एकदम. जर तुम्हाला बसू वाटलं तर बसू शकता तुम्ही, मस्त आहे. बसणारच तुम्ही गेल्यावर तिथे. तर तिथून पुढे मंदिरात जाण्या अगोदर आपल्याला एक भिंत भेटली, शिल्पभिंत. स्वामींच्या शिल्पांची भिंत आहे तिथं. वेगवेगळ्या रूपात स्वामींचं शिल्प आहे तिथं. बघू शकता, भित्तिशिल्प लिहिलं आहे. वेगवेगळ्या रूपात स्वामींचं शिल्प काढलेलं आहे प्रत्येक भिंतीवर. म्हणजे असं जागा सोडून वेगवेगळ्या रूपात आहे, बघू शकताय तुम्ही. आता या तिन्ही भिंतींचं शूट घेऊन आपण जाणार, आता पोचणार आपण ह्याला तुळजाभवानी मंदिरात. तुळजाभवानी मंदिर पुढंच आहे, जास्त लांब नाही. हे शूट झालं की आपलं तुळजाभवानी मंदिरात पोचतो आहे आपण. तर बघू शकताय, वेगवेगळ्या रूपात शिल्प आहे प्रत्येक भिंतीवर. आणि शिल्प काढणारा किती भारी आहे बघा, कसलं चित्र रेखाटले त्यानं भिंतीवर. एक नंबर वाटते बघायला ते. तर आपण पोचलो आता तुळजाभवानी मंदिरात अक्कलकोटच्या. तुळजाभवानी आईचा फोटो पण लावला आहे दर्शनासाठी, हे बघू शकताय तुम्ही. दर्शन झालं, आपण आलो आता गार्डनला. बाजूलाच एक गार्डन आहे, तुळजाभवानी आईच्या मंदिराच्या बाजूलाच आहे गार्डन, आहे बालोद्यान गार्डन म्हणून. तर तिथं आपल्याला काय आज जाता आलं नाही, कारण टायमिंग संपलेलं. सकाळी 6 ते 10 वाजेपर्यंत टायमिंग होतं आणि आपण 10 वाजून 5 मिनिटांनी तिथं गेलेलो. तर त्यामुळं आपल्याला काही ते घ्यायला जमलं नाही आज जाऊन शूट. तर बाहेरूनच जेवढं जमलं तेवढं घेतलं. बघू शकता आता इथं प्राण्यांची वगैरे शिल्प आहेत, प्राण्यांची, माणसांची. तर व्हिडिओमध्ये बघताना तरी वाटतात थोडेफार शिल्प आहेत म्हणून, पण जवळ येऊन बघितलं तर खरेखुरे माणसं वाटतात, खरेखुरे प्राणी वाटतात ते बघताना. एवढं खतरनाक काढले ना ते. आता कारागीर कोण होता काय माहिती, आपल्याला पण काय माहीत नाही. जिवंत वाटणारं शिल्प आहे एकदम, ते जिवंत, असं वाटतं की जिवंतच आहेत. बघू शकता तुम्ही प्राणी वगैरे. आता हे शूट झालं, फोटो वगैरे काढून झाले की आपण जाणार आता स्वामींच्या मेन गाभाऱ्यातल्या मंदिरात दर्शन घ्यायला. कारण 11:30ला आरती असते तिथं. म्हणून आपण मुद्दामच 10:30 नंतर निघालो. मग आपलं दर्शन वगैरे घेऊन 11:30ची आरती करून मग आपण महाप्रसादाला पुढे जाणार. बघू शकता आपण आलो मुख्य गाभाऱ्यात. मुख्य गाभाऱ्याचं थोडंफार दर्शन हे घेऊन देत नव्हते शूट, त्यातनं चोरून मी केलं 2-4 सेकंद. आणि हा गाभाऱ्याच्या बाजूचा परिसरात शूट घेतलं. त्यानंतर आता आरतीला वेळ होता म्हणून आम्ही बसून घेतलं. बसल्यानंतर मग 11:15ला आरती चालू होणार होती. 11:30 नंतर ती सुरुवात करतात. मग 11:15ला वाजत गाजत आलं बघा. आता तुम्ही बघू शकताय आम्ही बसलो आहे. त्यानंतर वाजत गाजत येतं आहे आरतीच्या अगोदर काहीतरी, काय आहे ते मला पण कळलं नाही. त्याच्यानंतर आरती चालू होते, बघू शकता.
ती संपल्यानंतर आपण चाललो आता महाप्रसाद घ्यायला. मेन मंदिरात खूप गर्दी असते म्हणून एकजण म्हणले त्यापेक्षा दुसऱ्या मंदिरात जावा. त्यांनी सांगितलं गुरु मंदिर म्हणून एक आहे, म्हणजेच बाळाप्पा महाराजांचा मठ आहे बाजूलाच. त्या मठात गेलो महाप्रसाद घ्यायला. मग तिथं बघू शकताय, तिथं स्वामींचे पावलं उठलेत, म्हणजे पायांचे ठसे उठलेत म्हणून असे खाली चौकोन केलेत पांढरे. मग तिथं अशी म्हटलं जातं की तिथं स्वामींचे पायांचे ठसे आहेत. स्वामींनी तिथं पाय ठेवले होते म्हणून त्या जागेला असं चौकोन करून ठेवलेत. बघू शकताय याच गाभाऱ्यात नागाचा फणा असलेली एक मूर्ती आहे. ती स्वामींचे शिष्य बाळाप्पा महाराज यांची समाधी आहे. बाळाप्पा महाराज स्वामींच्या सेवेत 22 वर्ष होते असं सांगितले जाते. तिथं आम्ही चौकशी केली. याच मंदिरात बाळाप्पा महाराजांना स्वामींनी पादुका दिल्या होत्या, त्या पण इथे आहेत. 27 वर्ष झाले या मठाला. तर बघू शकताय आता आपण हे दर्शन वगैरे घेतलं इथं आणि आपण चाललो आता महाप्रसाद घ्यायला. तर तिथंच राम मंदिर आहे, तिथं पण दर्शन घेऊन आपण महाप्रसाद घेतला. आणि हे बघू शकता महाप्रसाद घेऊन झाला आणि आपण आता निघणार पुढच्या प्रवासाला. तर व्हिडिओला आवडला असेल तर कमेंट करून नक्की सांगा, लाईक करा, शेअर करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.